या आईच्या पोटात होतास ना तू, तेव्हापासून मी तुला ओळखते. लहानपणापासून आपल्या भावाचा तुला कसा पुळका येतो हेही मला चांगलं माहिती आहे. निलांबरी, हाजी. इकडे जरा. हाजी. मला चांगला संशय आहे की या घरातून सिद्धिराजसाठी मदत जाते आणि सिद्धिराज तर गाडे पाटलांचं नाव सोडून या घरातून निघून गेलाय. या घरातून त्याला कोणत्याही प्रकारची मदत जाणार नाही. तेव्हा आजपासून या घरातून बाहेर पडणारी एक न एक वस्तू माझ्या नजरेखालून जाईल. समजलं? हे बघतीस काय? बघ जरा त्याच्या पिशव्यांमध्ये काय आहे नेमकं ते. हो आजी. अरे वा रे वा, डब्यांवर डबे, डब्यावर डबे. आजी, ह्यामध्ये तर आठवड्याभर पुरेल इतकं खाणं आहे. आजी अगं काय सोड. या घरच्या मुलांना घराण्याच्या अब्रूची तर काही पडलेलीच नाही. पण आता सुनाने सुद्धा लाजा सोडल्यात. हे काय सगळं? काय करू मी? आईचा जीव आहे माझा. माझ्या लेकराच्या पोटात काही नसताना मी कसं सहन करू? करावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये तुझ्याकडं. इतकं वाटत होतं ना, मग तो निघाला होता तेव्हा हात धरून थांबायचं होतंस तू त्याला. नाही, वा. बघ झालं तुझ्या सासून केलंय. खुसखुशीत चकली, खमंग चिवडा, असे पदार्थ निलांबरी बऱ्याच दिवसात आपल्यासाठी कोणी केला नाही रे. पण ह्या घरातून परागंदा झालेल्या मुलासाठी केवढा पुळका आहे बघा. आई, मी फार कष्टाने हे सिद्धूसाठी केलं हो सगळं. वा 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 वा, कष्टाने केले. कोणासाठी नाही म्हणजे आम्हाला सुद्धा जीव आहेच ना. म्हणजे आम्हाला सुद्धा आवडतात हो हे सगळे पदार्थ. काय निलांबरी, आवडतात की नाही तुला? 8 दिवसाची चांगली सोय केलीस आमची. आई, मी हात जोडते हो तुमच्या पुढे. हवं तर मी तुमच्यासाठी हे सगळं परत करून देईन नव्याने. आता हे सगळे डबे माझ्या सिद्धूकडे पाठवून द्या आम्हाला. त्याच्या पोटात घरचं चांगलं चुंगलं काहीतरी जाऊ दे. काही गरज नाही. त्याच्या पोटात चांगलं चुंगलं जाण्याची काही गरज नाही. काही गरज नाही त्याच्या डोक्यावर छप्पर असण्याची. 2-4 दिवस उपाशी राहिला, 2-4 दिवस फुटपाथवर झोपला ना, की मग त्याला कळेल आपल्या घराची किंमत काय असते. आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई. आज से मेरा घर तेरा हो गया. ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया. गणपती बाप्पा चला. करायची सुरुवात. अरे मग काय 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 रे तू हो वहिनी, कसं आहे ते बायकांसारखं मला नाही जमत, पण ट्राय करतो. काय करताय? आलो 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 आलो. काय करणार
अरे बापरे. बापरे. ओळा पहिलं ओळा हे बघा हे इथे ठेवलं. थांबा करून घे पटापट बरोबर आहे. 3 दा. एक अजून 2 दा. 1 मिनिट वहिनी. दोन अजून. हा बस. हे बघा वहिनी, आता सगळ्यात महत्वाचं, ही जी परात दिसते याच्यात तुम्ही पहिलं पाऊल टाकायचं तुमचं या घरातलं, आणि दुसरं पाऊल इथे, म्हणजे तुमच्या घरातलं पहिलं पेंटिंग तयार. भाऊजी, खरंच तुम्ही किती विचार करून करताय हो सगळं. तुमचे आभार मानावे तितके थोडे. पण अजून एक रिक्वेस्ट आहे, प्लीज घरात आत येण्याआधी नाव घ्यायचं कंपल्सरी आहे. वहिनी, वहिनी. नाव घ्यायचं आम्हाला माहित नाही. नाव घ्यायचं. हो हो बरोबर. ठीक. मदतीसाठी धावून आले महेश आणि हिमेश. हे आपलं नाव घेतलं. मदतीसाठी धावून आले महेश आणि हिमेश. सिद्धिराजच्या साथीनं नवीन घरात करते गृहप्रवेश. छान छान मस्त. सिद्धू, आता तू टफ द्यायची. टफ फाईट द्यायची. टफ. हो द्यायची. तू वहिनीला टफ द्यायची. घ्या घ्या. सुचलं. पत्राच्या भिंती शिणाचं सारवण. पत्राच्या भिंती शिणाचं सारवण भावनामुळेच आलंय अक्षय घराला घरपण. आता झालं घर तयार. झालं ना, मग आता पार्टी करायची. विषय समोसा 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 रगडा समोसा रगडा रगडा समोसे रगडा. सिद्धिराज, हा तो समोसा आहे ना. वहिनी, अहो तो बस स्टँड जवळचा समोसावाला आहे. असली कमाल चटणी असते ना त्याच्याकडे. पण भाऊजी, तिथला ना चहा पण खूप छान असतो. चहा असताना आता तर मस्त वाटलं असतं नाही. चहा आणल्याशिवाय कसं राहणार आहे आम्ही. चहा आम्ही लगेच भरतो चहा, आणि आम्ही समोसे पण घेतो आमच्यासाठी. काय